पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं जारी केलेले आहेत। जामीन मिळाल्यानंतरही आरोपीला ताब्यात ठेवण्याचा तपास यंत्रणेला कुठलाही अधिकार नाही आणि त्याचे नातेवाईक नाहीत, म्हणून त्याला बालसुधार गृहात पाठवणं हा सुद्धा योग्य पर्याय असू शकत नाही, असं हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। आपल्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील आहेत। याचिकाकर्त्याची आत्या पूजा जैन यांनी काय नेमकी याचिका दाखल केली होती आणि कोर्टाने काय निकाल दिला? या प्रकरणामध्ये असं आहे की 19 मे 2024ला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ आहे त्याला जामीन देण्यात आला होता। तो जामीन 22 मे 2024ला ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड ज्यांनी तो कॅन्सल केला आणि परत त्याला एक ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले। परत 5 जून 2024ला आणि 12 जून 2024ला त्या चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉची ऑब्झर्वेशन होमचं डिटेन्शन हे एक्सटेंड करण्यात आलं। या तिन्ही ऑर्डर्स एक्सपेशी इलिगल आहेत असं आमचं म्हणणं होतं, म्हणून आम्ही ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाईल केली। हिबिस कॉर्पस ही जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ आहे त्याच्या आत्याच्या मार्फत फाईल केली होती, ज्याच्यात आम्ही हंबली असं सांगितलं होतं की सेक्शन 12 जो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचा, तो जर का सेक्शन आपण पाहिलात तर कुठलाही गुन्हा बेलेबल असू दे किंवा नॉन बेलेबल असू दे, कोड ऑफ CRPC विल नॉट अप्लाय टू अ चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ। म्हणजे त्याचं जे डिटेन्शन आहे हे मुळात करण्यातच येत नाही। मग जर का असं असेल तर मग 19 मे 2024चे आदेश हे योग्य आदेश होते, कायद्यानुसार कायद्याला धरून आदेश होते ते। त्या बेसिसवरती आपण ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर आलो होतो। आज ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट यांनी त्या चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला रिलीज करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ह्याच्या पुढच्या ज्या कारवाई आहेत स्टेप्स त्या आम्ही आपल्याला अपडेट करू। राज्य सरकारतर्फे हा दावा किंवा स्टँड घेण्यात आलं की कोर्टाने जामीन देताना स्पेसिफिक ऑर्डर दिलेली होती की मुलाला कोणाच्या तरी देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचे रक्ताचे सगळे नातेवाईक, त्याचे आई वडील आजोबा हे सगळे कस्टडीत आहेत, म्हणून आम्ही त्याला बालसुधारगृहात पाठवलं। त्यावर तुमचं काय म्हणणं? हे बघा, बालसुधारगृहाला पाठवण्यासाठी ही कंडिशन योग्य नाही। यू कॅनॉट इन्फ्रिंज द लिबर्टी ऑफ अ चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ अंडर दिस पर्टिक्युलर ग्राउंड। दिस वॉज आर आर्ग्युमेंट बिफोर द हायकोर्ट। आज आमची रिट पिटिशन अलाउड झालेली आहे। याचा मुळात अर्थ असा लागतो की आमचे सगळे जे ग्राउंड्स आहेत जे कायद्यावरती होते, फॅक्ट्सवरती कुठलेही नव्हते आणि कायद्यावरचे जे लॉ पॉईंट्स आहेत ते ॲक्सेप्ट करण्यात आलेले आहेत। त्यानंतर सुद्धा निकाल जेव्हा लागला त्याच्यानंतर सुद्धा सरकारी पक्षानं हाच मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला, त्यावर हायकोर्टानं काय स्पष्ट केलं? सरकार पक्षाकडनं ॲग्रेसिव्हली विरोध झाला या पूर्ण पिटिशनला। विरोध करताना महत्त्वाचा मुद्दा असा होता की या चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ यांची 3 जनरेशन्स आज जेलमध्ये असल्यामुळे मग कस्टडी कोणाला द्यायची, तर त्याच्यावरती ऑनरेबल हायकोर्टचे असे आदेश आहेत की याचिकाकर्ता ही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉची आत्या असल्यामुळे आपण आत्याला ती कस्टडी देऊ शकतो। तर आत्याला कस्टडी देण्यात आलेली आहे आणि कुठेतरी त्या अल्पवयीन आरोपीला जो पुन्हा जामिनानंतर ताब्यात घेण्याचा प्रकार होता तो सपशील बेकायदेशीर ठरवत हायकोर्टानं तात्काळ त्या अल्पवयीन आरोपीची सुटका करत त्याला आत्तेच्या ताब्यात देण्याचे आदेश जारी केले आहेत। कॅमेरामन अरविंद वारगेसह अमेय राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।